नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल तर आज आहे नामकरण सोहळा. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे आपल्या छोट्या बाळाचा नामकरण सोहळा. बाळ आल्यापासून घरात खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण होतं भजन संध्या. तर इथे नाशिकवरून आलेले होते हे महाराज. तर त्यांनी इथे छान भजन संध्या सादर केलेली होती. तर इकडे बाळाला घेऊन आली होती बाळाची आत्या, बाळाची आई, बाळाचे आजोबा. तर आपल्या बाळाचं नाव आज ठेवायचं होतं, त्याला पाळण्यात घालायचं होतं. तर या कार्यक्रमासाठी भजन संध्या ठेवायचं कारण असं की बाळाच्या बाबांची, बाळाच्या आजोबांशी, वारकरी संप्रदायाशी खूप घट्ट नाते जोडलेले आहे. म्हणून इथे हा भजन संध्येचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते बघून खूप छान वाटलं. तर त्याच्यानंतर हा छोटा स्टार इतका छोटा आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढं हसू आणलं आहे ना त्यांनी. तर आज त्याचं नाव ठेवायचं होतं आपल्याला. त्याला फायनली त्याचं आज स्वतःचं नाव मिळणार होतं. तर आज इथे सर्वजण नातेवाईक, फॅमिली बाळाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. तर आजचा दिवस खूप सुंदर आठवण म्हणून राहणार आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते नामकरण सोहळ्याची एक झलक. तर इथे चालू होतं बाळाला पाळण्यात घालायचं आणि बाळाचं पाळण्यात घातल्यानंतर त्याला आजीने एक पाळणा म्हटला आणि त्याच्यानंतर आपल्या बाळाचं नाव आपल्याला रिव्हील करायचं आहे. तर बाळाचं नाव रिव्हील करण्याचं खास मोमेंट, ज्या क्षणाची सगळे वाट बघत होते आतुरतेने. एवढ्या दिवस सिक्रेट ठेवलेलं नाव आज रिव्हील करायचं आहे. एवढ्या दिवस त्याच्या आईबाबांनी ठेवलेलं नाव इतकं कोणालाही न सांगता आज सगळ्यांना सांगायचं होतं. तर रेडी आहात ना आपल्या छोट्या स्टारचं नाव ऐकायला सर्वजण? तर इथे दीपक आणि नैना तर बाळाचं नाव रिव्हील करणार आहे. तर बघा काय नाव ठेवलं आहे, अथांग. ज्याला कोणाचा थांग नाही असा अथांग, अमर्याद, अतिशय खोल, समुद्रासारखा विशाल. एवढं छान नाव ठेवलेलं आहे ना, ज्याला कोणाचाही थांग लागत नाही असा अथांग. खूप छान आहे. सर्वांना हे नाव खूप आवडलं आहे आणि याच नावाबरोबर आपल्या बाळाला खूप सारे आशीर्वाद द्या. तर इथे आपण पाळणा म्हणणार आहोत, त्याची आजीबाई पाळणा म्हणणार आहे. तर इकडे माझ्या पाठीमागे बसल्या होत्या माझ्या वहिनी साहेब, दोघीही माझ्या वहिनी आहे. तर त्यांचं इकडे हसायचं काम चालू होतं बघा पाठीमागे. आणि इकडे बाळाला पाळणा म्हणत होते. इकडे बाळाची आई, बाळाच्या आज्या, बाळाच्या आत्या सगळेजण पाळणा म्हणत होते. त्याच्यानंतर आम्ही छान जेवण वगैरे केलं. नंतर आतमध्ये इकडे महाराज मंडळी आहेत बसलेली होती. तर त्यांना बाळाला आशीर्वाद द्यायचा होता तर ते आतमध्ये येऊन बसले होते. तर इकडे त्यांनी छान बाळाला आशीर्वाद दिला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय.